आज आपण मराठी विषयामध्ये भाषा आणि कौशल्य विकास या पुस्तकामधून अर्जलेखन व पत्रलेखन यामध्ये संगणकीय अर्जलेखन हा पाठ अभ्यासणार आहोत. संगणकीय अर्जलेखन म्हणजे काय? आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये संगणकीय अर्जलेखन हे महत्त्वाचे ठरते. संगणकीय लेखनामध्ये आपण आपला अर्ज अत्यंत कमी वेळात आवश्यक त्या ठिकाणी पोहोचवू शकतो. युनिकोडमधून मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये अर्जलेखन. मायक्रोसॉफ्ट वर्ड हा एक असा लेखनाचा प्रकार आहे जो सर्वत्र प्रसिद्ध झालेला आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे आपल्याला टायपिंग, एडिटिंग, फॉर्मॅटिंग आणि प्रिंटिंग यांची सुविधा देण्याचे कार्य करते. याचा मायक्रोसॉफ्टच्या उपयोगामुळे मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग हा वेगवेगळ्या प्रकारे औपचारिक व अनौपचारिक कामाकरिता देखील केलेला जातो. आपल्या कार्यालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांना आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या माध्यमातून सहजपणे जतन करू शकतो. आता मायक्रोसॉफ्ट वर्डचे एक लेखन संपादक कामकाजांचे उपयोगात येणारे सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणक प्रणालीसाठी बनविलेले व वितरलेले आहे. हे सॉफ्टवेअर इसवी सन 1983 साली मल्टी टूल वर्ल्ड या नावाने झेनिक संगणक प्रणालीसाठी बाजारात आणलेल्या लेखन संपादन सॉफ्टवेअर पासून अधिकाधिक विकसित केलेले आहे. याचे सर्वात ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट वर्ड 2016 ही आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये विन वर्ल्ड हे पॅकेज वर्ल्ड प्रोसेस म्हणून दिले जाते. आता मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणजे काय? मायक्रोसॉफ्ट वर्ड हे MS वर्डचे पूर्ण नाव आहे. हे MS ऑफिसचा एक भाग आहे ज्याला वर्ड या नावानेही ओळखले जाते. आता मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे ज्याचा उपयोग कागदपत्र तयार करण्यातही केला जातो. उदाहरणार्थ अर्जलेखन, पत्रलेखन, नोटीस लिहिणे इत्यादींकरिता आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे सगळ्यात जास्त उपयोगात आणले जाणारे एक प्रोसेसर आहे. हेच ऑफ इयर पॅकेज मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा एक भाग आहे. तरीही जर आपल्याला फक्त मायक्रोसॉफ्ट वर्ड खरेदी करायचा असेल तर आपण हे खरेदी करू शकतो. MS वर्डचा उपयोग. MS वर्ड हे एक कार्यालयीन वर्ड प्रोसेसर अर्ज लेखनात सॉफ्टवेअर आहे ज्याचा उपयोग कार्यालयीन कामामध्ये खूप कामाकरिता केला जातो. उदाहरणार्थ पत्रलेखन, सूचना लेखन, वैयक्तिक परिचय लेखन, मेल मर्ज करण्यासाठी असे अनेक उपयोग मायक्रोसॉफ्टमध्ये केलेले आहेत. शाळा, महाविद्यालय यांच्यामध्ये वर निर्देशित केलेल्या सर्व गोष्टी लिहिण्याकरिता या सॉफ्टवेअरचा उपयोग करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. MS वर्डचे विशेष गुण. मायक्रोसॉफ्ट वर्डचे खूप विशेष आहे कारण मायक्रोसॉफ्ट वर्ड हे एक कार्यालयीन सॉफ्टवेअर बनलेले आहे. त्यामध्ये सर्व विशेष बाबी खालीलप्रमाणे दिलेल्या असतात. 1. निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट साईज. यामध्ये आपण केवळ सिलेक्ट केलेल्या टेक्स्टच्या फॉन्टची साईज बदलू शकतो. त्याचप्रमाणे फॉन्टच्या संबंधित जे काही काम आहे त्यामध्ये फॉन्ट, रंग, ठळक इटालियन शब्दाखाली रेष ओढणे इत्यादी गोष्टी करू शकतो. 2. उतार्याला फॉर्मॅटिंग करणे. यामध्ये आपण दिलेल्या मजकुरातील उतारा व त्या संबंधी सर्व काम याविषयी परफॉर्म करू शकतो. उदाहरणार्थ उतार्यात नंबर घालणे, त्याला बुलेट घालणे, उतार्यामध्ये वाढ करणे अथवा त्यातील मजकूर कमी करणे इत्यादी. 3. एडिटिंग. यामध्ये दिलेल्या भागांमध्ये शोधणे, त्या जागी दुसरा शब्द घेणे आणि दुसऱ्या ठिकाणी जाणे हे पर्याय उपलब्ध असतात. 4. टेबल तयार करणे. दिलेल्या मजकुराला आवश्यक असलेल्या सर्व माहितींचा टेबल तयार केला जातो. 5. पान किंवा पेज. येथे माहितीकरिता पेज वाढविणे अथवा कमी करणे हे केले जाते. 6. लिंक वाढविणे. यालाच लिंक ॲड असेही म्हटले जाते. MS वर्डमध्ये आपण अर्ज लेखन करत असताना त्यामध्ये माहितीकरिता लिंक ॲड करू शकतो. 7. हेडर आणि फुटर.
एमएस वर्ल्डमध्ये आपण अर्जलेखन करताना वरील भागामधील हेडर व खालील भागामधील फुटर येथे अर्जलेखन करताना जागा वर खाली आपल्याला हवी तशी घेऊ शकतो। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण हवा तो मजकूर संक्षिप्तपणे लिहू शकतो। 9. चिन्ह। संगणकीय अर्जलेखन करताना आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये अनेक चिन्हांचा अर्थात सिम्बॉल्स यांचा वापर करू शकतो। 10. पान व्यवस्थित लावणे। या सॉफ्टवेअरमध्ये पेज स्टेप्स म्हणजे अर्जलेखनातील मजकूर हा व्यवस्थित लावण्याकरिता हा पर्याय दिलेला असतो। आता पर्यायामार्फत आपण आपल्याला हवे तसे पेज व्यवस्थित लावून घेऊ शकतो। पानाची मागील बाजू या सॉफ्टवेअरमध्ये पेज बॅकग्राउंड्स या पर्यायामार्फत आपण अर्जलेखनातील पानांच्या मागील पृष्ठभागामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या आकृत्यांचा उपयोग करू शकतो। 12. आकृत्या। याच्यामध्ये दिलेला आहे पुढचा प्रश्न आकृती। मायक्रोसॉफ्ट वर्ल्डमध्ये अर्जलेखन करताना आपण गरज असेल तरच अशा आकृत्यांचा अर्थात थीमचा उपयोग करू शकतो। युनिकोड फॉन्ट। युनिकोड फॉन्टचे अनेक प्रकार आज उपलब्ध आहेत। हे फॉन्ट आपण गुगलवरून डाउनलोड करून घेऊ शकतो। युनिकोड फॉन्ट हा अनेक वेगवेगळ्या सुंदर अशा आकार व प्रकारांमध्ये उपलब्ध आहे। यामध्ये विविध फॉन्टच्या साहाय्याने आपण आपली कागदपत्रे ही अधिक आकर्षकपणे प्रभावशाली बनवू शकतो। यानंतर ऑनलाईन युनिकोडच्या माध्यमातून आपण अनेक फॉन्ट व त्याच्या आकृत्या येथे घालू। सरावासाठी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत। आदिवासी भागात तुम्हाला एक संस्कार केंद्र सुरू करायचे आहे। त्यासाठी तुम्ही एक संस्था स्थापन पण केलेली आहे। या संस्थेला सरकार मान्यता मिळावी तशी नोंदणी व्हावी म्हणून अर्ज करायचा आहे। 2. तुम्हाला तुमच्या गावात औषध कंपनीचे अधिकृत विक्रेते म्हणून मान्यता मिळावी यासाठी अर्ज करायचा आहे। आता अर्ज कसा करायचा आहे ते आपण शिकलेलो आहोत। तुम्हाला घर बांधायचे आहे, त्यासाठी कर्ज मिळावे म्हणून माहिती पत्रक मिळवण्यासाठी योग्य त्या वित्त संस्थेकडे अर्ज करा। 4. तुम्हाला लघु उद्योगाची माहिती हवी आहे, त्याची माहिती पत्रक मिळवण्यासाठी अर्ज करा। 5. वृत्तपत्रातील उपसंपादकाच्या जागेसाठी अर्ज करा। 6. तुमच्या घरासमोरच्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी नगरपालिकेकडे अर्ज करा। 7. लिपिकाच्या जागेसाठी जिल्हा परिषदेला अर्ज करा। अशा प्रकारचे अर्ज तुम्ही करू शकता। पुढे आहे पत्रलेखन। आता पत्रलेखन म्हणजे काय, पत्रलेखनाचे स्वरूप प्रकार कशा पद्धतीचे असतात, त्याचे नमुने कसे असतात हे आज आपण अभ्यासणार आहोत। प्रस्तावनेमध्ये सर्वप्रथम पत्रलेखन हे दळणवळणाचे एक प्रमुख साधन आहे। फार प्राचीन काळापासून एकमेकांना निरोप देणे हाच पत्रव्यवहाराचा एक मूळ हेतू होता। प्राचीन काळी अगदी नल दमयंतीच्या काळामध्ये त्यांच्या एकमेकांना निरोप देणारा राजहंस किंवा मध्ययुगातील प्रियकर प्रियसीचा पत्रव्यवहार पोहोचविणारा जो कबूतर आहे, ही सर्व प्राचीन काळातील पत्रव्यवहाराची साधने माध्यमे होती। आता आज काळ बदललेला आहे, कारण आपण केवळ एकमेकांना निरोप देणे इतकाच पत्रव्यवहार राहिलेला नसून त्याचे स्वरूप आणि व्याप्तीही वाढलेली दिसून येते। आपल्या मनातील विचार भावना यांचा सुस्पष्ट आविष्कार म्हणजे पत्र होय। पत्र ही आपल्याला मनातील हेतू दूरवर असलेल्या आपल्या संबंधितांना पोहोचविण्याचे एक साधन आहे। चांगल्या उत्कृष्ट लेखन शैलीच्या पत्रातून त्या पत्र लिहिणाऱ्या लेखकांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते। पत्र लिहिणे म्हणजे वाटेल ते लिहिणे नव्हे। पत्र लेखन ही सुद्धा एक मर्यादित अर्थाने कलाच आहे। पत्र लिहायचे कसे ही गोष्ट पत्र कशासाठी लिहायचे यावर अवलंबून राहील। आता पत्र लेखनाची मांडणी त्यांच्या स्वरूपाप्रमाणे भिन्न असली तरी सामान्यतः सर्व प्रकारच्या पत्रांविषयी साधारणतः स्थूल नियम सारखाच असलेला दिसून येतो। संभाषणातलीच एक प्रकारची स्वाभाविकता ती पत्र लेखनाचा एक प्रकारचा आदर्श असावा। समक्ष भेटणे अशक्य असते,
म्हणून तर अघोष पत्र व्यक्ती लिहित असते. तेव्हा हा पत्र वाचताना आपण समक्ष भेटून संभाषण करीत असल्याचा भास व्हावा. पत्रात एक प्रकारची जिव्हाळ्याची गोडी आणि स्वाभाविकता असावी. आता पत्र म्हणजे एक प्रकारचा संवाद होय. या संवादामध्ये दोन व्यक्ती समोरासमोर नसतात. तसेच संवाद समोरच्या व्यक्तीकडून तत्कालीन प्रतिसाद अपेक्षित केलेला असतो. तशी पात्रही असते. पत्रव्यवहारात काही काळाचे अंतर गृहीत धरलेले असते. संवाद हा बोलण्याच्या स्वरूपाच्या माध्यमातून असल्याने तो लगेच हवेत विरून जातो. पण पत्रव्यवहार हा लिखित स्वरूपाचा असल्यामुळे तो दीर्घकाळ राहू शकतो. पत्र आपण खूप काळ जपून ठेवू शकतो, ती नंतरही वाचू शकतो. पत्रव्यवहाराची व्याख्या करायची असेल तर देशांतर आणि कालांतराने याचे भान ठेवून केलेला लेखनाचा संवाद म्हणजे पत्रव्यवहार असे म्हणता येईल. आता पत्र लेखनाचे स्वरूप. मानवी मनातील भावना व विचार व्यक्त करण्याचे पत्र हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. कधी कधी आपण जर नीट बोलू शकत नाही ते पत्रातून सुस्पष्टपणे लिहू शकतो. त्यामुळेच पत्र हे मनुष्याच्या अंतर्मनाचा आरसा असतात. पत्र लेखन आतून प्रेम, संस्कार, स्नेह, प्रामाणिकपणा, सदाचार, सुसंस्कारपणा आणि अभिजातता प्रकट होत असते. त्यामुळेच ऐतिहासिक काळातही साने गुरुजींचे पत्रे, पंडित नेहरूंची पत्रे, महात्मा गांधीजींची पत्रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे, तसेच संत गाडगे महाराजांची किंवा गाडगे बाबांची पत्रे ही वाचनीय व समाजाला मार्गदर्शन करणारी ठरतात. कारण त्यातूनच त्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचे व्यक्तिमत्व प्रकट झालेले दिसून येते. आता पत्रामध्ये पत्ता, दिनांक, मायना, शेवट व स्वाक्षरी या गोष्टी असतातच. त्याचप्रमाणे ज्या हेतूने आपण पत्र लिहितो तो हेतू पत्र लेखनात पूर्ण झाला पाहिजे. म्हणून पत्राची मांडणी व भाषा यांना फार महत्त्व असते. आता पत्र व्यवहाराचा प्रकार. पत्र लिहिणे ही एक कला आहे. त्याचप्रमाणे ते शास्त्र देखील आहे. विविध प्रकारच्या पत्र व्यवहारातून कलात्मकता आणि शास्त्रशुद्धता जोपासता येते. साधारणपणे पत्र व्यवहाराचे पुढील 3 प्रकार सुस्पष्टपणे दिसून येतात. खाजगी पत्रव्यवहार, प्रशासकीय पत्रव्यवहार, व्यवहार आणि एक प्रकारचा व्यावसायिक पत्रव्यवहार. अशा प्रकारे हे 3 पत्रव्यवहार आपल्याला दिसून येते. तर आपण हे तिन्ही पत्रव्यवहार जे आहे हे आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. तर आज आपण संगणकीय अर्जलेखन म्हणजे काय, त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड कसा वापरायचा, मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणजे काय, MS वर्डचा उपयोग कसा करायचा, त्यामध्ये कोणकोणत्या बाबी येतात आणि तुम्हाला सरावासाठी काही प्रश्न पण दिलेले आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही अर्जलेखन करू शकता. आणि पत्रलेखन म्हणजे काय आणि पत्रलेखनाचे स्वरूप हे सर्व प्रकार आज आपण वाचलेले आहे, समजून घेतलेले आहे. तर पुढील भागामध्ये आपण पत्र व्यवहाराचे प्रकार कोणते आहेत आणि ते कशा स्वरूपाचे आहेत आणि अशा पत्राचे नमुने याची माहिती आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत. धन्यवाद.